पंजाबच्या मोगममध्ये अज्ञाताकडून शिवसेना जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या. एकनाथ शिंदेंकडून घटनेचा निषेध. आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची शिंदे यांची मागणी. अलीकडे घोषणा केल्यावर त्या पूर्ण करायच्या असतात असं नाही. जयंत पाटलांचं वक्तव्य. त्यांचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न उपस्थित. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री बसणार. गुहागर नगरपंचायतीकडून पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव. 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारलं जाणार. नॅशनल पार्कमध्ये एंट्री महागली. तिकीट दरामध्ये 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली असल्याची माहिती. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला. प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून 31 मार्चपर्यंत निधी खर्च करणं अशक्य. त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता. कोकणातील 22 एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही लागणार. एसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. MMRDA मधील मेट्रो प्रकल्पाला क्रॉस रेल्वेचं बळ मिळणार. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा या कामांसाठी क्रॉस रेल्वेची मदत होणार. अंधेरीतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम वेगाने सुरू. मे महिन्यात गोखले पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यात सहकारी संस्थेच्या पहिल्या ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी. विदर्भ, छत्तीसगड, ओडिसामध्ये वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. तर बुधवारी, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.